निळाशार सागराचं, हिरव्यागार वनराईचं, माडा पोफळीत लपलेल्या टुमदार कौलारू घरांचं, नदीपात्राच्या अथांग पात्रात वाहणारं आणि अथांगपणात उमललेलं आयुष्य म्हणजेच कोकण. या कोकणातल्या लक्ष कोकण या ट्रॅव्हल शोमध्ये मी पुष्कर सुधाकर श्रोत्री तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. गुड मॉर्निंग. आज आपण आहोत पालावल गावात. बघताय ना तुम्ही, देवाने जेव्हा ही सृष्टी निर्माण केली ना, म्हणजे आकाश, पाणी, झाडं असं सगळं, ते झाल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की अरेच्या, आपली सर्वोत्तम कलाकृती करायची तर राहूनच गेली. आणि मग त्यांनी हे असं कोकण निर्माण केलं. वाव, दिस इज सो ब्युटिफुल. ऐकलं तुम्ही? वन मोर. इकडच्या होडीवाल्याला बोलवायचं असेल ना, तर हे असंच बोलवतात. बघितलं ना, आलेच ते. पलीकडे जाऊयात. कोकणातल्या नद्यांमधून सफर करणं म्हणजे एक स्वर्गीय आनंद असतो. वाहतं पाणी जणू दूर टोकावर आभाळाला भिडलेलं दिसतं आणि आभाळ पाण्यात मिसळलेलं दिसतं. दूर आभाळात जाणारा माड हळूच पाणी पिण्यासाठी नदीला ओठ लावतोय असं आपल्याला वाटतं. हे सगळे जेव्हा आपण अनुभवतो ना, तेव्हा आपल्या देहाची अवस्था कशी झपूर्ज होते. कधी लाटांशी खेळत, कधी वाऱ्याशी खेळत. बॅकवॉटरच्या या प्रवासात पाण्याला जीवन का म्हणतात ह्याचं उत्तर आपल्याला अगदी आपसूक मिळतं. चला, आता आपण जाणार आहोत कोकणच्या वैभवशाली लोकसंस्कृतीचं दर्शन घ्यायला, अर्थात ठाकर आदिवासी कला अंगण पाहायला. ठाकर संस्कृती म्हणजे वैविध्यतेने नटलेली परंपरा आहे. सिंधुदुर्गातल्या या भागात एक प्राचीन लोककला जपली जाते. हॉटेल स्पाइस कोकण पासून अवघ्या 500 मीटर अंतरावर पिंगुळी गावातल्या गुडीपूर इथे आपण आज आलेलो आहोत. आणि इथे आहे हे ठाकर आदिवासी कला अंगण. आणि ही दुर्मिळ लोककला जपण्याचं काम करतायत ते श्री परशुराम गंगावणे. नमस्कार. पांगुळ बैल, चित्रकथी, गोंधळ यातून ही संस्कृती जपली जाते. झपाट्याने बदलत चाललेल्या जगात या जपून ठेवलेल्या वस्तू म्हणजे केवळ मातीची भांडी आणि चित्र नाहीये, तर ते आहेत संस्कृतीचा दिमाख दाखवणारे आपले रत्नजडित अलंकार. ठाकर संस्कृतीचं हे वैभव तुम्हाला नक्कीच मोहून टाकेल. काळाने जपलेला हा ठेवा भविष्यात असाच जपायचा असेल तर आज हे वर्तमान आपण पाहिलंच पाहिजे. आणि आता आपण पाहणार आहोत कोकणचं एक वेगळं रूप. लक्ष कोकणमधून कोकणच्या विविधांगी रूपावर आपण नेहमीच प्रकाश टाकणार आहोत, पण आज आदरातिथ्य करणाऱ्या कोकणचा सेवाभाव आपण उलगडणार आहोत. बबन काका परब आणि सविता परब यांच्या जीवन संजीवन सेवा ट्रस्टचा हा आनंदाश्रय आश्रम. आता आपण आलो आहोत एका मानवतेच्या मंदिरात. आज आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत ज्याचं कार्य संत कार्याहूनही कमी नाहीये. असे हे आमचे बबन काका परब आणि त्यांची पत्नी सौ सविता परब. पलीकडे आहेत शेखर सामंत सर, जे तरुण भारतचे मुख्य प्रतिनिधी आहेत, आणि आपा भिसे सर.
ह्या सगळ्यांचं काम अतिशय वाखाणण्याजोगं आहे. अनेक निराधार लोक इथे आनंदाने राहतायत, आनंद वाटतायत, म्हणून हा आनंद आश्रय. चला तर मग भेटूया त्यातल्या आजी आजोबांना. चाळीस 45 आजी आजोबा यांचं एकवटलेलं हे एक वेगळंच विश्व आहे. ह्या आनंदाश्रयात आल्यानंतर आपल्या समस्या किती छोट्या आहेत हे आपल्याला जाणवतं आणि आपल्या डोळ्यांच्या कडा पाणावतात, शब्द स्तिमित होतात. पण तरीसुद्धा सेवाभाव जपणाऱ्या या आनंदाश्रयात नक्की या. कदाचित एखादं नातं तुमची तिथे वाट पाहत असेल. हाच आनंद आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय लक्ष कोकण या आमच्या ट्रॅव्हल शोच्या माध्यमातून. कोकण सफरीत आज इथंच विसावा घेतोय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात, अर्थात पुढच्या गावात. तोपर्यंत येवा कोकण आपलाच असा. सो पहिला एपिसोड कसा वाटला? मला तर खूप आवडला. हे जे खाली लाल बटन दिसतंय ना, ते दाबा. म्हणजे काय कराल तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. तेव्हा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बघत राहा कोकणातला पहिला वहिला ट्रॅव्हल शो लक्ष कोकण.